नमस्कार मित्रांनो. तर आपल्या सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आणि अर्थातच जर आपण आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपण आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली मी दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. आणि मग आजचा दिवस कसा गेलेला आहे ते तर आपण जाणून घेणार आहोतच, पण आज नेमकी दिवसभरात काय काय घडामोडी झालेल्या आहेत आणि आपल्याला उद्यासाठी काय महत्वाच्या घटना आपल्या समोर येऊन ठेवलेल्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याकरता सगळा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे आपण बघायचा आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया का आज नेमकी काय झालेलं आहे. आज आपण एकंदरीतच असं बघतोय का निफ्टीमध्ये थोडंसं आपल्याला गॅप अप ओपनिंग झालं आणि गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर एकंदरीतच परत दिवसभरामध्ये आपल्याला तिथे कुठेही कसल्याही प्रकारे आपल्याला रिकव्हरी दिसली नाही. आणि एकंदरीतच मार्केट असं म्हणू शकतो आपण का थोडं डेज लो पासून थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी रिकव्हरी जी आहे ते आपल्याला रिकव्हरी बघायला भेटली. पण आता जो आजचा टॉप आहे तो टॉप आपण बघू शकता की 25,608 च्या आसपास टॉप होता आणि तो टॉप परत मार्केटने गाठला नाही. आणि जो आजचा लो आहे तो लो आहे जो 25,378. म्हणजे एकंदरीतच आपण साधारणतः असं म्हणू शकतो की टॉप पासून जवळ 250 पॉइंट हा आपण एक वेळेस फॉल हा मार्केटमध्ये बघितला होता, अनुभवला होता. आणि मग अशा वेळेस आता काय करायचं तर मोठा प्रश्न आहे. कारण आता एकंदरीत 2-3 दिवसापासून आपण बघताय का 2-3 दिवसापासून आपल्याकडे एफआय ची जरा थोडी सेलिंग चालू आहे. त्यानंतर आजचा दिवस बुधवार होता, आता उद्या आपल्याकडे आहे निफ्टीची वीकली एक्सपायरी गुरुवार आहे. आता गुरुवारी काय होतंय पण तोही मोठा प्रश्न आहे. कारण आता सध्या मी काल आणि परवा आपल्याला सोमवार मंगळवार 2 दिवसापासून सांगतोय 24,500 25,500 25,600 ह्या लेवलला निफ्टीला जोरदार कॉल रायटिंग आहे. आणि त्या कॉल रायटिंग आपण बघतोय का कॉल जे आहे त्याच्या किमती वाढत नाहीत आणि वीक्स आपण तोही मायनस आहे आणि त्यामुळे आपल्याला पुटच्या पण किमती अशा एवढ्या जोरदार वाढताना दिसल्या नाही. थोड्याशा आज आपल्याला थोड्या पुटच्या किमतीमध्ये थोडी मोमेंट बघायला भेटली. तर ह्या अशा प्रकारचं वातावरण होतं आणि त्यामुळे जो आजचा दिवस आहे तो हा जो सगळ्यांसाठी थोडा निराशाजनक ठरला. कारण आता जर आपण डाव जोनची क्लोजिंग रात्रीची बघितली असेल तर डाव जोन जो आहे तो जवळजवळ 400 पॉइंटच्या आसपास त्या ठिकाणी क्लोज होता. आणि मग एवढं सगळं असताना सुद्धा आपलं मार्केट हे पडलेलं आहे आणि त्याला प्युअरली कारण असं आहे आपल्याकडे वीकली एक्सपायरी आहे. आता सुद्धा जो डाव फ्युचर आहे तो जवळजवळ साधारणतः 35 पॉइंटच्या आसपास प्लस आहे. नॅसडॅक पाऊंड टक्केच्या आसपास प्लस आहे. म्हणजे सगळं ग्लोबल माहोल चांगला आहे. आणि जो डॉलर इंडेक्स आहे तो जवळजवळ आहे 96च्या आसपास, म्हणजे ती आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. थोडं कम्युनिटीमध्ये जर बघितलं आपण तर कम्युनिटीमध्ये असं दिसतंय का सध्या क्रूड ऑइल जे आहे त्यामध्ये साधारणतः 1% आसपास तेजी आहे. परत नॅचरल गॅस जे आहे तर त्या नॅचरल गॅसमध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः 2.25% आसपास तेजी आहे. परत चांदीमध्ये जवळजवळ तेजी मला 1.5% आसपास तेजी दिसते. आणि त्यानंतर परत सोनं जे आहे त्यामध्ये साधारणतः फ्लॅट टू पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. म्हणजेच कुठेही ग्लोबल आपण माहोल बघितला तर आपल्याला ग्लोबल माहोलमध्ये कुठेही कुठल्याही प्रकारे आपल्याला असं निगेटिव्ह जे वातावरण आहे ते वातावरण आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. आणि मग आता हे जे वातावरण असं आहे तर हे असं वातावरण बघायला भेटत नाही म्हटल्यानंतर आपल्याकडे जे काही दिसतंय प्युअरली आज आपल्याला जो थोडासा डीप मार्केटमध्ये बघायला भेटला. कालही मी असं प्रेडिक्ट केलेलं होतं का जर आपण 25,500च्या खाली टिकलो तर 25,400 पॉसिबल आहे. आपल्याला 25,400च्या खालची लेवल दाखवली पण क्लोजिंग 25,450 दाखवली. तर एकंदरीत असं वातावरण आहे. आणि आता आपण थोडं जाणून घेऊया का आज नेमकी एफआयने डीआयने काय काय केलेलं आहे. आता एफआयडीआयचा डाटा जर आपण बघितला तर तो डाटा असं सांगतो का आजही एफआयने जवळजवळ 1561 करोड रुपयाची कॅशमध्ये सेलिंग केलेली आहे. आणि त्यानंतर आज एफआयने इंडेक्स फ्युचरमध्ये 2,057 करोड रुपयाची सेलिंग केली. आणि आपल्या याच्यामध्ये स्टॉक फ्युचरमध्ये 714 करोड रुपयाची खरेदी केली. म्हणजे जर नेट आकडा जर बघितला तर साधारणतः 3,000 करोड रुपयाच्या आसपास आज एफआयने सेलिंग केली. पण आपल्या डीआयने जी काल खरेदी केली होती थोडीच केली, 771 करोड रुपयाची.
पण आज त्यांनी 3036 करोड रुपयाच्या आसपासची खरेदी केलेली आहे. म्हणजेच कुठेतरी जर मार्केटमध्ये असलं तर आपल्याला जो काही सहारा द्यायचं काम करतात ते सहारा आपल्याला DIs देतात आणि मार्केटमध्ये ज्या वेळेस प्रॉफिट बुकिंग येते त्यावेळेस ते सहारा देतात. आता FI ची जी सेलिंग आहे ती आपण बघतोय की गेल्या 2-3 दिवसापासून त्यांची सेलिंग चालू आहे आणि आता त्याच्यामध्ये आता उद्या एक्सपायरी आहे. थोडंसं आपण आता जाणून घेऊया का नेमके ऑप्शन डाटा आपल्याला काय सांगतोय. आता तो ऑप्शन डाटा जर आपण बघितला तर त्यापूर्वी बघा तर आज काय झालं होतं तर आज मार्केटला खाली आणण्याचं काम केलेले आहे बँक निफ्टीनं. कारण गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतो की बँक निफ्टी हा थोडासा जरा मजबूत होता, पण ह्या बँक निफ्टीनं आज आपल्याला सकाळपासून ज्यावेळेस निफ्टी प्लस मध्ये होतं त्यावेळेस बँक निफ्टीने मान टाकून दिली आणि हाच बँक निफ्टी मग जवळजवळ सगळ्याच मार्केटला खाली येऊन गेला. निगेटिव्ह सेंटिमेंट संपूर्णपणे क्रिएट करायचं काम हे आज यांनीच केलं, बँक निफ्टीने केलं. आणि थोडासा ऑप्शन डाटा जर आपण बघितला तर ऑप्शन डाटा मध्ये असं दिसतंय का ह्या ठिकाणी 25,300 ला चांगला मजबूत सपोर्ट आहे. 25,300च्या खाली जाणार नाही आपण, निदान आता एक्सपायरी उद्या आहे तोपर्यंत तरी जाणार नाही, कारण त्या ठिकाणी जवळजवळ 92 लाख त्या ठिकाणी पुट हे राईट झालेले आहेत. कॉल रायटिंग पण आहे त्या ठिकाणी जवळजवळ 28,78,000ची कॉल राईट झालेले आहेत आणि आज त्या ठिकाणी पुट मध्ये 7 लाख नवीन ऍडिशन झालेले आहेत. तर म्हणजे 25,300 तोडणार नाही असं एकंदरीत चित्र आहे. वरती जर रेजिस्टन्स बघितला तर तो आहे 25,500 ला. 25,500 ही क्रॉस करणं खूप अवघड आहे, कारण 2,16,00,000 कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आज नवीन जवळजवळ 84 लाख कॉन्ट्रॅक्ट ऍड झालेले आहेत 25,500च्या कॉलमध्ये. म्हणजे 25,500ची लेवल आपल्याला उद्या ही क्रॉस करणं खूप अवघड जाणार आहे. आणि कारण आता बघा मी कालच आपल्याला बोललो होतो 25,600च्या वरती जर गेलो तर 200 पॉईंटची आपल्याला तेजी ऍडिशनल बघायला भेटेल. 25,500च्या खाली जर टिकलो तर 100-150 पॉईंटची आपल्याला खालची डाऊन साईड भेटेल. खालची डाऊन साईड आज आपण बघितली. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 2,16,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत कॉलमध्ये 25,500च्या. पुट राईट किती आहे ते आहे जवळजवळ 1,32,00,000 आणि त्यातून आज जवळजवळ साधारणतः 29 लाख कॉन्ट्रॅक्ट हे त्या ठिकाणी कव्हर झालेले आहेत आणि तरी 1,32,00,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत. म्हणजे एकंदरीत दिसतंय असं का 25,500चा पुटही शॉर्ट आहेत आणि कॉलही शॉर्ट आहेत, पण कॉल शॉर्टचं प्रमाण हे जवळजवळ ऑलमोस्ट डबल आहे. म्हणजेच जर 25,500च्या वरती आपण टिकलो तर मग 25,600 पॉसिबल आहे. आणि जर 25,600 जर म्हटलं तर त्याच्या आधी 25,500ला आपण बघतो का 93 लाख कॉल शॉर्ट आहेत, नवीन आज 33 लाख ऍडिशन आहेत, पुट फक्त त्या ठिकाणी 21 लाख शॉर्ट आहेत. पण 25,600ला जर आपण बघितलं असेल तर 2 करोड कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट आहेत कॉलचे आणि 57 लाख नवीन ऍडिशन आहे. पुट मध्ये फक्त त्या ठिकाणी 49 लाखच पुट शॉर्ट आहेत. म्हणजेच आपल्यासाठी उद्या महत्वाची लेवल आहे 25,500. 25,500च्या वरती जर आपण टिकलो, कंटिन्युअसली टिकून जर राहिलो 15-20 मिनिट तर आपल्याला एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटू शकते. ती 25,600 ते 25,650 पर्यंत घेऊन जाऊ शकते. आणि आता जर आपण 25,500 किंवा जर 25,400 जर टिकलो नाही तर 25,400च तुम्हाला सांगतो, 25,400ला 73 लाख कॉल शॉर्ट आहेत. त्या ठिकाणी 42 लाख नवीन ऍडिशन आज झालेले आहेत. पुट मध्ये जवळजवळ 1,10,00,000 त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट शॉर्ट आहेत आणि नवीन 15 लाख कॉन्टॅक्ट ऍड झालेले आहेत. म्हणजे 25,400चा हा आपल्याला सपोर्ट, 25,500चा रेजिस्टन्स, हा 100 पॉईंटचा उद्या साठी आपल्याला महत्वाचा झोन. 25,400च्या खाली जर गेलो तर जे पुट ज्या लोकांनी शॉर्ट केले आहे त्यांना कव्हर करावं लागतील, म्हणजे ते सेलिंगला आहे ते बाईंगला बसतील, आणखी 100-1 पॉईंट खाली जाऊ शकतो. आणि 25,500च्या वरती जर गेलो टिकलो तर आणखी 100 पॉईंट वरती. हा एकदम साधा फंडा आहे. मग जर 25,400च्या खाली जर टिकलो तर एखादा पुट घ्यायचा 10-15 रुपयाचा गपचीप बसायचं आणि 25,500च्या वरती टिकलो तर एखादा कॉल घ्यायचा 10-15 रुपयाचा गपचीप बसायचं. 2-4 पट पैसे देऊन जाईल, पण म्हणजे फक्त 1-2 लॉट मध्येच करा, म्हणजे खूप मोठा जुगाड करू नका. तर एकंदरीत हे असं आहे. आणि आता मार्केटमध्ये आपण बघतोय बघा, डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी जे आपलं टॅरिफ आहे त्या टॅरिफची मुदत 9 तारीख आहे. 9 तारखेनंतर परत हा बाबा काय गोळ घालतो तोही मोठा प्रश्न आहे. आता ह्या 9 तारखेला आपल्याला जो महत्वाचा दिवस आहे त्यावेळेस डोनाल्ड ट्रम्प तात्या आता काय नवीन शोध लावतात, आणखीन काय काय नवीन ऍडिशन करतात, आपल्याला तेही जाणून घेणं गरजेचं आहे.
तेव्हा आता जो आपल्यासाठी उद्यासाठी महत्वाचा दिवस आहे तो आता आपल्याला उद्या म्हणजे साधारणतः 9 तारीख, 9 तारखेची वाट आपल्याला बघावं लागेल. आणि त्यानंतर मग आता काही ज्या काही घडामोडी आहेत तर आपल्याला एक जाणून घेऊ शकतो आपण. आता जिओ जे आहे, आता जिओ आणि ब्लॅक रॉक कंपनी अमेरिकेची आहे. तर आता या दोघांनी कॉन्ट्रीब्युशन करून काय केलेलं आहे, एक नवीन ब्रोकिंग फर्म त्यांनी बनवलेली आहे. त्याला लायसन्स वगैरे सगळे भेटलेले आहे. सेबीनं सगळी त्याला मंजुरी वगैरे दिलेली आहे. काल त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी काल नवीन एक आपल्याकडं जे काय आहे म्युच्युअल फंड आहे ते त्यांनी लॉन्च केले आहेत. डेप फंड आपण म्हणतो ते त्यांनी लॉन्च केलेले आहेत. आणि आता आता ही जी आहे ब्लॅक रॉक कंपनी, तर ह्या ब्लॅक रॉक कंपनीचं मार्केट कॅपिटल जर आपण बघितलं असेल तर ते मार्केट कॅपिटल म्हणण्यापेक्षा ही कंपनी किती असेट मॅनेजमेंट करते, तर जवळजवळ 900 लाख करोड रुपये म्हणजे 11 ट्रिलियन डॉलर. आता नरेंद्र मोदी म्हणतात ना का आमची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची होणार आहे पुढच्या 4-5 वर्षात, पण हे आताच 11 ट्रिलियन डॉलर इतका पैसा मॅनेज करतात. तर इतकी मोठी ही कंपनी आहे ब्लॅक रॉक. ही आहे जगातली सगळ्यात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी आहे. आणि आता ह्या कंपनीनं आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर त्यांनी टाईप केलेला आहे आणि आता त्यांनी जिओ ब्लॅक रॉक नावाची कंपनी ही त्यांनी बनवलेली आहे. आता ह्या दोन्ही कंपन्यांचे हे काय आहे जॉईंट व्हेंचर आहे. ते आता जुलै 2023 मध्येच त्यांनी ते बनवलेलं आहे. 50-50% त्यांची जी पार्टनरशिप आहे. आणि आता ह्या दोन्ही कंपनी मिळून सुरुवातीला 300 करोड रुपयाचा बिझनेस त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. 300 करोड रुपयाची गुंतवणूक त्यांनी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आता एकंदरीतच आता हे जे काही सर्व्हिसेस देणार आहेत ते सर्व्हिस देणार आहेत आपल्याला ब्रोकिंग सेक्टर मधल्या म्युच्युअल फंड गुंतवणूक वगैरे, तर या सगळ्या सेवा ते आपल्याला देणार आहेत. आणि आता त्यांनी सुरुवातीला काय केलं आहे, आता सुरुवातीला त्यांनी 3 NFO जे आहेत ते त्यांनी न्यू फ्युचर म्हणजे न्यू फंड ऑफर जे आहेत ते त्यांनी आता जारी केलेले आहेत. आणि आता थोड्या दिवसामध्ये आपल्याला झिरोदा सारखं तुम्हाला जिओ ब्लॅक रॉक ब्रोकिंग कंपनी सुद्धा मार्केटमध्ये येणार आहे. तर आता ही महत्वाची अपडेट आहे म्हणून आपण बघतोय की आपल्याला जिओ फायनान्स मध्ये गेल्या काही दिवसापासून मोठी तेजी बघायला भेटते. त्याचा हा आहे महत्वाचा पॉइंट. आणि मग आता आपल्याला जाणून घेतलं पाहिजे का निफ्टीसाठी काय महत्वाचं, तर निफ्टीचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बँक निफ्टीचा लेवल आपण एकदा जाणून घेऊया. कारण काय झालेलं आहे का ही जी आहे बँक निफ्टी जी आहे, बँक निफ्टीच्या लेवल आपण जाणून घेऊ शकतो. इथे बघा बँक निफ्टीसाठी जो महत्वाचा सपोर्ट होता ना तो होता 57,150. तोही तोडलेला आहे. त्याच्या खाली आपण क्लोज झालेलो आहे. पण 56,800चा सपोर्ट जो आहे तो सपोर्ट 56,800ला सपोर्ट घेतलेला. मी बोललो होतो काल तुम्हाला 56,800चा सपोर्ट आहे. आता मग आता उद्यासाठी जो सपोर्ट आहे तो दिसतोय 56,500. 56,500 जर नाही तोडला तर परत वरती 57,500 पर्यंत जाईल. आणि जर समजा 56,800 तोडला तर 56,500 पर्यंत खाली होऊ शकते. मग असं वाटतंय का 56,800च्या आसपास किंवा 56,600च्या आसपास जर भेटला तर त्या ठिकाणी खरेदीचा चान्स बनू शकतो. आणि तिथून टार्गेट आपल्याला जे आहे ते टार्गेट जे आहे अराउंड 57,000च्या आसपासचं टार्गेट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतं. 57च्या वरती जर गेलं तर परत 57,600ला मोठा झोन रेजिस्टन्सचा आहे. आपण इथे ही गोष्ट लक्षात घ्या. तर एकंदरीतच हे असं सगळ्या गोष्टी मार्केटच्या आहेत. आणि आज थोडंसं आपण जाणूया का याच्या सेक्टर वाईज जर आपण बघितलं तर आज आपल्याला जवळजवळ सगळ्याच सेक्टरमध्ये थोडंसं करेक्शन बघायला भेटलं. पण आज मेटल सेक्टरमध्ये जोरदार तेजी बघायला भेटली. त्यानंतर मेटल सेक्टर झालं. ॲटो सेक्टरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी थोडासा पॉझिटिव्ह मोमेंट आज आपल्याला त्यामध्ये ॲटो सेक्टरमध्ये बघायला भेटली. खास करून आपल्याला मारुती सुझुकीमध्ये 1.5% तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये जवळजवळ आपल्याला जी तेजी बघायला भेटली याच्यामध्ये बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्येही चांगली तेजी बघायला भेटली. त्याच्यानंतर आपण साधारणतः याच्यामध्ये आपल्या याच्या भारत फोर्जमध्ये जवळजवळ 2%ची तेजी बघायला भेटली. आपल्या MRF टायर मध्येही जवळजवळ आपल्याला 2%ची तेजी बघायला भेटली. बाळकृष्ण इंडस्ट्रीजमध्ये जवळजवळ आपल्याला 3.5%ची तेजी बघायला भेटली. आपण त्याविषयी जवळजवळ साधारणतः 15 दिवसापूर्वी आपल्या ग्रुपवरती त्या विषयी आपण डिस्कशन केलेलं होतं.
तर या अशा प्रकारे आज आपल्याला मेटल सेक्टर, ऑटो सेक्टरमध्ये तेजी बघायला भेटली. त्यानंतर कंझ्युमर ड्युरेबल्स मध्ये काल करेक्शन बघायला भेटलं, आज तेजी बघायला भेटली. म्हणजे सध्या झाले काय काही एक दिवस एका सेक्टरमध्ये करेक्शन तर एका सेक्टरमध्ये त्याला थोडी चांगली मुवमेंट, असं सध्या कंडिशन आपल्याला बघायला भेटते. ओके, तेव्हा आता एकंदरीतच आता इथे आपण थांबूया, कारण बोलता बोलता 15 मिनिटाचा व्हिडिओ झालाय. आणि आता होतंय काय, चार्ट तुमच्या समोर आणले का तो व्हिडिओ सेबी डिलीट करतोय. काल परवाचा व्हिडिओ सेबीने आपला सेबी नाही, आपला युट्यूब तो लगेच व्हिडिओ डिलीट करतोय. त्यामुळे आता सध्या चार्ट वरती व्हिडिओ बनवायचे नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि त्यातून आपण सोल्युशन काढूया. जे आपलं संदीप फोटो नावाचे आपलं ऍप आहे गुगल प्ले स्टोर वरती, त्यावरती आपण चार्ट ट्रेडिंगचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकायचो. ओके, तर मग आता इथे थांबतोय आपण. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि मग आता या व्हिडिओमध्ये कुणालाही मी कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाहीये. पण जर आता मार्केटमध्ये तुम्हाला समजा एखाद्या विषयी म्हणजे आपल्या एखाद्या याच्याविषयी स्टॉक विषयी, एखाद्या ऑप्शन विषयी आणि किंवा आपल्या नॅचरल गॅस आहे, क्रूड ऑइल आहे, नंतर परत सिल्वर आहे, या मधल्या ऑप्शन विषयी जर लेवल पाहिजे असतील तर त्यासाठी आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण तो चॅनल आपला जॉईन करू शकता. आता मग इथे आपण थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या मित्रांपर्यंत हा चांगला व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.